12व्या शतकातला भारत, जिथे मासिक पाळी म्हणजे विटाळ मानला जायचा. आणि त्याच काळात एक संत म्हणाले, हा विटाळ नाहीच, संत महात्मा बसवेश्वर. त्यांनी स्पष्ट सांगितलं, जनन मरण जात आणि मासिक पाळी यांना जोडलेले विटाळचे समज खोटे आहेत. खरा भक्त असा भेदभाव मानतच नाही, असं त्यांचं ठाम वचन आहे. आजही अनेक घरात मासिक पाळीच्या काळात स्त्रियांना पूजा नको, स्वयंपाकघरात जायचं नाही असं सांगितलं जातं. परंतु 900 वर्षांपूर्वी बसवेश्वरांनी हे नियम साफ नाकारले होते. आणि हे त्यांनी फक्त बोलूनच दाखवलं नाही. कर्नाटकातल्या कल्याण नगरीत त्यांनी एक जागा उभी केली, अनुभव मंडप. इथे कोणीही येऊ शकत होतं. ब्राह्मणाचा मुलगा असो किंवा चांभाराचा, बाई असो अथवा पुरुष, सगळे एका रांगेत बसून धर्मावर, आयुष्यावर उघड चर्चा करायचे. असं सांगितलं जातं की त्यांनी अशा एका आंतरजातीय विवाहाला त्या काळात पाठिंबा दिला होता, ज्यात ब्राह्मण मुलगी आणि दलित मुलगा होता. आज आपण ज्याला आधुनिक विचार म्हणतो, तो विचार बसवेश्वरांनी जवळपास 900 वर्षांपूर्वी जगून दाखवला होता. त्यामुळेच बसवेश्वर काळाच्या पुढचे संत होते. तुम्हाला बसवेश्वरांबद्दल आणखी काय माहिती आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर तो शेअर करा आणि आचार्य मीडियाला फॉलो करायला विसरू नका.